नागपूर येथे स्वर्गीय श्री शरदराव गोविंदराव भगाडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिनांक 21 फेब्रुवारी रोजी लक्ष्मीनगर येथील विदर्भ आदिवासी विद्यार्थी वसतिगृह येथे क्रीडा साहित्य वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। याप्रसंगी डॉक्टर रश्मी देशमुख यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य आणि स्वयंशिस्त याविषयी मार्गदर्शन केले। वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीते सादर केली। स्टेट बँकचे निवृत्त अधिकारी श्री संदीप भगाडे, माननीय न्यायाधीश मंजुषा भगाडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेधा भगाडे यांनी केले। या प्रसंगी मीनाताई खारपाटे, अंजलीताई देशपांडे, स्वाती भगाडे, सीमा पैठणकर, श्री सुरेश खारपाटे, श्री मधुकर दुम्मनवार, प्रीती दास, दिनेश शेराम, गणेश करनाहके, इंदुमती मडकाम हजर होते। इटुकल्याचे तिटुकले नाटक या पुस्तकाची प्रत सर्व विद्यार्थ्यांना वाटली। याखेरीज क्रीडा, क्रिकेट संच, फुटबॉल, शालेय साहित्य वितरित करण्यात आले। डॉक्टर देशमुख यांनी आरोग्याचे, स्वयंशिस्तीचे महत्त्व एकदम खेडकर पद्धतीने मुलांना पटवून दिलं। अल्पोहाराने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। सिटी इंडिया न्यूज। माननीय स्वाती सतीश भगाडे या संस्कृतच्या शिक्षिका आहेत बरं का ताई। तुमची संस्कृत विषय आहे ना ताई, संस्कृत शिकवायच्या परांजपे शाळेमध्ये आणि मॉडरेटर पदापर्यंत त्या गेलेल्या आहेत। तुमचे पेपर सेटिंगपर्यंत ताईंचा अभ्यास आहे। तर मला वाटतं एकदा आपण टाळ्या वाजवून ताईंचं पण स्वागत करू। अर्थात माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत। मी स्वाती ताईला विनंती करते की त्यांनी सरस्वती स्तवनास सुरुवात करावी। नमस्कार। आपण सर्वजण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्वप्रथम गणपती स्तवन करतो आणि तुम्ही सगळे विद्यार्थी असल्यामुळे आपण सरस्वती स्तवन पण करू आणि श्लोक सांगते त्या माध्यमातून आपण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हे गणेशा, तू आमची सर्व कार्य निर्विघ्न पुढे पार पड। हे गणेशा, सर्व कार्य निर्विघ्न पार पड। नमस्ते शारदे देवी, नमस्ते शारदे देवी, या पुस्तकधारिणी, या पुस्तकधारिणी, पद्मासनां शुभ्रवस्त्रां, पद्मासनां शुभ्रवस्त्रां, कला विद्या प्रदायिनी, कला विद्या प्रदायिनी। शारदा देवी कशी आहे? नमस्ते शारदे देवी, वीणा पुस्तकधारिणे, तिने वीणा आणि पुस्तक आपल्या हातात धारण केलेली आहे, शुभ्र वस्त्र धारण केलेले आहे आणि पांढऱ्या श्वेत कमलावरती बसलेली आहे। आणि अशा शारदा देवीला, सरस्वती देवीला आपण प्रार्थना करू की आम्हाला कला आणि विद्या प्रदान करू। मित्रांनो, किती जणांनी इंजेक्शन घेतलं? इंजेक्शन डोस घेतला? एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा डॉक्टर येतात तेव्हा चेहरा सगळ्यांचा आनंदी असतो का? नाही। पण आज
आपल्याला जे अतिथी आहेत डॉक्टर रश्मी देशमुख सर, हे यांचा स्वभाव हे आता आमच्या बाबांचे म्हणजे माझे सासरे इथे समोर आहेत ते, त्यांना आम्ही बाबा म्हणायचो. आमच्या बाबांचे डॉक्टर म्हणून यांनी काम केलं. पण रश्मी म्हणजे कसं तुम्हाला रेशीम माहिती आहे, रेशीम मऊसर असतं ना, कसं मऊ असतं स्वभावाने, तसं नावाप्रमाणे आमचे डॉक्टर साहेब अत्यंत प्रेमळपणे आमच्या सासऱ्यांना आमच्या बाबांना हाताळत होते आणि त्यांना उभारी देत होते. म्हणून आमचे आजोबा हे जे आहे शरदराव भगाडे हे 99 वर्ष जगले आणि खूप छान असे डॉक्टर आम्हाला मिळाले. त्यांचं स्वागत करण्याकरता आमच्या सगळ्यात ज्येष्ठ भगिनी यांची सगळ्यात मोठी सुपुत्री आमच्या जयश्रीताई, यांचं आताचं नाव आहे अंजली प्रफुल्ल देशपांडे. पूर्वाश्रमीच्या जयश्री भगाडे यांनी डॉक्टर साहेबांचं स्वागत करावं शाळेत. तसेच बडोद्याहून काही पाहुणे आले. आमचे जावई भागाड्यांचे जावई श्री सुरेश खारपाटे हे NSS मध्ये, तुम्हाला NSS माहिती नाही, नॅशनल सॅम्पल सर्वे, लक्षात घ्या मुलांना, सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक डिपार्टमेंट आहे, तिथे मोठ्या पदावर पदस्थ होते काका, म्हणजे ते तिथे आले, ते आमचे बंधू पण आहेत. त्यांना पण मी विनंती करते की त्यांनी सत्कार करावा. तसंच त्यांच्यानंतर कनिष्ठ कन्या मीनाताई त्यांच्या दुसऱ्या सुपुत्री, त्यांनी सुद्धा डॉक्टर साहेबांना पुढील पदवी दिली. यांना मी विनंती करते की त्यांनी प्रज्वलनाकडे जावं. विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करा ना, तुम्ही सुरुवात करा, मी जॉईन करतो. तुम्ही मोठे घरात मोठे पहिले करनायकेचं आपण पण या प्रज्वलन. आमच्या ज्येष्ठ भगिनी मीनाताई त्यांच्या ज्येष्ठ त्यांनी करावं. जयश्रीताई पण यावं प्रज्वलन. माझ्यानंतर आपण एक श्लोक म्हणू शकता. म्हणा वक्रतुंड महाकाय दीपज्योती नमोस्तुते पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी नमोस्तुते. दिव्याप्रमाणे तुमचं आयुष्य पण छान होऊ द्या. बरोबर आहे. सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, शुभ स्वागतम. आज आपण कैलासवासी श्री शरदराव गोविंदराव भगाडे यांची 100वी जयंती साजरी करण्याकरता इथे एकत्र जमलो आहोत. कैलासवासी आपल्याला समोर जो फोटो दिसतोय ना, कैलासवासी श्री शरदराव गोविंदराव भगाडे हे अत्यंत मोठं व्यक्तिमत्व होतं. व्यवसायाने ते इंजिनियर होते, सिव्हिल इंजिनियर, आणि कार्यकारी अभियंता म्हणून ते मुंबईहून निवृत्त झाले. अत्यंत हुशार असे सर होते आणि भगाडे परिवार हा सगळ्यात तुमच्यासाठी इथे आलेला आहे आणि तुमचं कौतुक करायला आज इथे सगळे आले आहेत. आजच्या कार्यक्रमाचे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्यांचे ते वडील आहेत. माझे पण ते सासरे होते, म्हणजे पण माझे पण वडील आहेत आणि मी तिथे आमच्या घरात मोठी मोठी मंडळी आलेली आहे. तर एक गोष्ट लक्षायची, देव शोधायला आपण दूर जायची गरज नाही. देव शोधायला दूर जायची गरज नाही. वडील म्हणजेच आपल्या आयुष्यातले देव आहे. आता तुम्ही इथे हॉस्टेलमध्ये जाता, घरी जाता की नाही, तर तुमचे वडील तुमची वाट पाहत असतात. म्हणजे वडील हे काय आहे, आपले कर्तेधरते सगळे वडील आहेत. म्हणून आपण सगळ्या वडिलांना, तुमच्याही वडिलांना आम्ही नमस्कार करतो. आणि हे वडील यांची आज 100वी जयंती साजरी करायला त्यांची मुलं इथे आलेली आहेत. बरोबर. अशाच एका वडिलांना या कोटी कोटी प्रणाम करून आपण कार्यक्रमांना सुरुवात करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रश्मी देशमुख सर हे त्यांचे डॉक्टर होते. मी सरांना विनंती करते की त्यांनी पुष्पहार घालून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात. की आज कार्यक्रम का बरं घेतला गेला,
समोर तुम्हाला फोटोमध्ये बाबा आमचे दिसत आहेत. ते आज 100 म्हणजे 100 त्यांचा जन्मदिवस आपण जयंती त्यांची साजरी करतो. कठोर शब्द पण वडिलांचं प्रेम अपार. पूर्ण परिवार तुम्हाला दिसतात त्याच्यातले आपल्याला असं वाटतं की आपल्याला त्यांचं प्रेम या पूर्ण सगळ्या परिवारावरती होतं आणि त्यांची देखरेख प्रत्येकाने केली. आपापल्या पद्धती सगळ्यांनी त्यांना पाहिलं. कधी काही चुकलं तर ते मोठ्या मनाने माफ पण करत असत आणि अत्यंत सुस्वभावी असे आमचे बाबा होते. त्यांचा आज जरी मनात विचार आला तर असं वाटतं बाबा असते तर किती छान झालं असतं. आपल्याला एक मार्गदर्शक म्हणून ते होते. या कार्यक्रमाची जी भूमिका आहे, आजचं तुम्हाला सगळं भेटणं, तुमच्यासाठी सगळ्या वस्तू आणणं, माझी धावपळ ही केली यासाठी माझ्या धाकट्या वंश सगळ्यात मंजुषाताई समोर यावं त्यांनी कार्यक्रमाची आजची काय भूमिका आहे ती सांगावी. मुलांना लक्षात घ्या, मंजुताई माजी न्यायाधीश म्हणून रिटायर्ड झाले. तुला माहिती आहे ना, जज बसतात आणि त्यांच्याजवळ असतं ते काय करतात, ते न्याय देतात, न्याय देवतेसमोर असतात. अशा रिटायर्ड जज आहेत मंजुषाताई. मी त्यांना पूर्ण आजच्या कार्यक्रमाची संक्षिप्त भूमिका काय असेल सांगण्याकरिता इथे येण्याची विनंती करते. मंजुताई बघा. नमस्कार सगळ्यांना. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रश्मी देशमुख सर, त्यानंतर आपले वसतिगृहाचे गणेश सर, दिदीबाई आणि आम्ही सगळे बाबांचे लाडके मुली सुना जावळे या सगळ्यांना मी नमस्कार करते. आणि तुम्हाला सगळ्यांना पण एकदा तुमचं मला खूप मनापासून कौतुक करायचं आहे, कारण खूप वेळापासून तुम्ही अगदी छान उत्साहाने इथे बसले आहात, तयारी पण केली आणि खूप छान आमच्यासोबत तुम्ही एक काय म्हणतात संवाद साधला आणि तुमच्या बुद्धिमत्तेची चूक आम्हाला दिसली. हा आमच्यासाठी एक खूप सुखद असा धक्का तुम्ही दिला आहे आणि खूप छान वाटतं. आणि आजच्या कार्यक्रमाचा आपला उद्देशच खरं सांगायचा तर तोच होता. जसं आता आपल्याला ताईंनी सांगितलं की बाबा जवळपास 100च्या जवळपास आमचे येत होते, पण त्यांना वाढदिवस त्यांना नाही आवडायचा, त्याच्यामुळे करायचं नाही म्हटलं. आम्हाला असा प्रश्न पडला की आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे. आमच्या मनात तर भावना आहे, म्हणून आम्ही असं ठरवलं की आम्ही तुमच्यासोबत जो आहे त्यांचा आज 100वा जर ते असते तर झाले असते तर आम्ही तुमच्यासोबत तो साजरा करायचा असं आम्ही ठरवलं. तर का तुमच्यासोबत करायचा, जसं त्यांनी सांगितलं की ते इंजिनियर होते बरोबर, आणि ते 100चे पूर्ण झाले असते. तर तुम्ही 100 आता मायनस केलं तर कोणतं चालेल, 1926 1926 आणि भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळालं, 1947 सांगायचं. 1900 नाही करणार बरोबर. म्हणजे बाबा जेव्हा आमचे होते तेव्हा आपण स्वतंत्र होतो का, मग कोणाचं राज्य होतं, ब्रिटिशांचं. म्हणजे बाबा आमचे जेव्हा तुमच्या एवढे होते तेव्हा इथे ब्रिटिशचं सरकार होतं, आपण स्वतंत्र पण नव्हतं आणि अतिशय कठीण परिस्थितीमधून त्यांनी त्यावेळी शिक्षण घेतलेलं आहे. म्हणजे अक्षरशः शाळेत जायचं तर त्यांना जंगलामधून जावं लागायचं, नदी क्रॉस करून जावं लागायचं. अशा परिस्थितीतून शिक्षण घेत बाबा आमचे पुढे इंजिनियर झाले. त्याच्यापैकी बरेच जण पुढे जाऊन पण अशाच चांगल्या पदावरती येतील, इंजिनियर होतील, आमच्या डॉक्टर डॉक्टर होतील बरोबर आहे. बाबा पण आपले इंजिनियर झाले. खूप कठीण परिस्थितीतून त्यांनी मार्ग काढला. तर हे आपण का सांगतो आहे, हे आपण यासाठी सांगतो आहे की प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या मार्गाने परिस्थिती जी आहे ना कुठल्या तरी चॅलेंजेस टाकतो. चॅलेंज समजतं काहीतरी अडचण येते, जसं काहीतरी संकट येत असतं बरोबर. प्रत्येकासाठी एक टेस्ट देवाने लिहिलेली असते, एक एक्झाम देवाने लिहून काढायची आणि प्रत्येकालाच आपला संघर्ष करायचा असतो आणि त्याच्यातून काय करायचं असतं, जिंकायचं असतं. काय करायचं असतं, जिंकायचं असतं. परीक्षेला आपण प्रश्न लिहितो का, प्रश्न लिहिल्यावर मार्क मिळतात का, काय लिहिल्यावर मार्क मिळतात, तसं आयुष्यामध्ये पण आपल्याला काय शोधायचं असतं, उत्तर. कुठलाही प्रश्न नाना आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रश्न सामोरे जातात. त्यांना न घाबरता आपण काय करायचं असतं, उत्तर शोधायचं असतं, सोल्युशन शोधायचं असतं. आणि आमच्या बाबांनी आपल्या स्वतःच्या उदाहरणाने आम्हाला ही शिकवण दिली आणि आम्हाला
जर्नी आहे आम्ही तुमच्यापर्यंत पण न्यावी म्हणून आम्ही हा सगळा जो आहे तो भाग इथं घातला. आणि बाबा आम्हाला मुलींना मुलांना आम्हाला खूप त्यांच्या जुन्या जुन्या काळच्या गोष्टी सांगायच्या आणि आम्हाला ते ऐकायला खूप आवडायचं. कारण आपण ज्यांचे फोटो नुसते पुस्तकात पाहतो ना ते त्यांनी ॲक्च्युअल पाहिली होती ती माणसं. म्हणजे बिलासपूरला पंडित नेहरू आले होते तर त्यांनी ते पाहिले होते. तुम्ही फोटो पाहिले पंडित नेहरूचा गुलाबाचं फुल लावलं असं जॅकेटवर. तर आपल्या बाबांनी त्यांना खरंच पाहिलं आणि ते म्हणाले अत्यंत उंच व्यक्तिमत्व होतं. खूपच छान त्यांचं व्यक्तिमत्व होतं. इंदिरा गांधींना तर ते समक्ष होते. इंदिरा गांधी ऐकून माहिती आहे कोण होत्या? बरोबर आहे प्रधानमंत्री होत्या, महिला प्रधानमंत्री होत्या पहिल्या भारताच्या. बरोबर. तर त्यांना तर बाबा आपले आजोबा जे आहे ते भेटलेले आहेत. एक वसतिगृह त्यांनी बनवलं जसं तुम्ही राहताय ना तसं एक वसतिगृह बनवलं आणि त्याचं उद्घाटन करायला इंदिरा गांधीजी येणार होत्या. आणि त्यांना सगळं ते दाखवावं लागलं आणि समजावून सांगावं लागलं की आम्ही कसं केलं आहे. त्याच्यावर मग इंदिराजींनी कसे सजेशन्स दिले, त्या काय बोलल्या ते आम्हाला बाबांनी अनेक वेळेस ह्या कथा ज्या आहेत त्यांनी सांगितल्या आणि त्या खूप इंटरेस्टिंग वाटायच्या. कारण आपण ही माणसं फक्त टी व्हीत किंवा पुस्तकात पाहिली होती, त्यांनी मात्र ही माणसं प्रत्यक्ष पाहिली होती. तर आम्हाला असं वाटलं की हे सगळे अनुभव जे आमच्यापाशी होते कुठेतरी आम्ही तुमच्याशी पण त्या गोष्टी ज्या आहेत त्या शेअर कराव्या. आणि जरुरी नाही की माणूस खूप मोठा सामाजिक कार्यकर्ता असावा किंवा राजकीय कार्यकर्ता असावा. अगदी साधारणसा माणूस आपल्यासारखा सामान्य माणूसही जेव्हा तो प्रामाणिकपणाने काम करतो है ना, जेव्हा तो अनुशासन म्हणजे डिसिप्लिन पाळतो स्वतःच्या आयुष्यामध्ये, सामाजिक आयुष्यामध्ये, आपल्या कार्यालयीन आयुष्यामध्ये, तेव्हा तो एक अतिशय मोलाचं समाजकार्यच करत असतो. आणि आम्हाला आमच्या बाबांच्या वागणुकीमधून ती शिकवण आम्हाला मिळाली. आणि आम्हाला असं वाटतं की हा सगळा मेसेज जो आहे हा तुमच्यापर्यंत न्यावा म्हणून आम्ही आज इथे आलो. आणि मग आता खेळाचं साहित्य का? कारण बाबा तेवढे हुशार होते. आतापर्यंत ते शब्दकोळं अचूक सोडवायचे मराठीमधलं, वाचन चौफेर होतं, इंग्लिश मराठी सगळं. मग आम्ही खेळाचं का साहित्य देतात तर बाबांना खेळाची प्रचंड आवड होती. म्हणजे अगदी ही शेवटची नोव्हेंबरमधलीची भारत पाकिस्तानची मॅच झाली. तुम्हाला सगळ्यांना क्रिकेटमध्ये खूप इंटरेस्ट आहे, आता कळलंच मला. तर ती मॅच झाली. बाबांनी खूप इंटरेस्टने 11 वाजेपर्यंत ती मॅच पाहिली. आणि फक्त क्रिकेटच नाही, त्यांना खो खो, कबड्डी सगळ्या खेळांमध्ये त्यांना खूप आवड होती. आणि अगदी ते झोपल्या पण ते बघत राहायचं आणि त्याच्यामुळे ते असं खेळून ना खूप हेल्दी मनाने खूप हेल्दी राहिलेले आहे. तर त्यांना खेळाची प्रचंड आवड होती. म्हणून आम्ही असा विचार केला की आपल्याला सगळ्यांना त्यांच्या आठवणीमध्ये त्यांच्या स्मृतीमध्ये क्रिकेटचं एक संच, क्रिकेटची एक टीप द्यायची. एक जे क्रिकेट नाही खेळत आहे त्यांनी काय करायचं, त्यांनी फुटबॉल खेळायचं. म्हणून आम्ही तुम्हाला फुटबॉल पण त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर अशा पद्धतीने छोटासा आपण इकडे कार्यक्रम आपण आणखी केलेला आहे. माझी आशा आहे की आपल्याला सगळ्यांना हे आवडेल आणि आपण सगळेजण एन्जॉय कराल. आणि खेळाल ना? खेळाल नक्की येईन बघायला. सरांवरती पण जबाबदारी ती येतात, त्यांनी यांना छान खेळवायचं आहे. आणि अगदी म्हणजे आम्ही पुन्हा येऊन असा आलं की आमच्या बॅट कुठल्या